आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आज नेमकं काय आंदोलन केलं? दिनांक 19 ऑगस्ट पासून हा संपूर्ण राज्यभरामध्ये एनआरएचए कर्मचारी अधिकाऱ्यांचा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनाची नोटीस 14 दिवस आधी शासनाला दिलेली आहे। या 14 दिवसात खरं तर शासनाकडून एक बैठक लावणं अपेक्षित होतं, परंतु अजून शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका येताना दिसत नाहीये। या आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी सांगू आपल्या माध्यमातून माझी सरकारला पोहोचवण्याची एक इच्छा आहे। 2022 जुलै 2022 मध्ये औरंगाबाद खंडपीठाने जो शासन निर्णय दिला, जो निकाल दिला, 10 वर्ष सेवा झालेल्या एनआरएचएमच्या अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी त्याचीच अंमलबजावणी म्हणून शासनाने 13 मार्च 2024 रोजी शासन निर्णय पारित केला। आज तो शासन निर्णय होऊन जवळजवळ 17 महिने उलटलेले आहेत, परंतु त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अजूनपर्यंत होताना दिसत नाहीये। वारंवार आमच्या संघटनेतर्फे शासनाकडे विनंती केली गेली, निवेदनं दिले गेले, बैठका झाल्या, परंतु कुठेही ठोस भूमिका शासन देताना दिसत नाही, टाइम बॉन्ड देताना दिसत नाही। त्यामुळे आज खरं तर आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। ही वेळ का आलेली आहे हे थोडं या प्रशासनाने समजून घेतलं पाहिजे। आमची कोणाची मनापासून रस्त्यावर यायची इच्छा नाही, परंतु जर इतका प्रदीर्घ वेळ जर याच्यामध्ये जात असेल तर आमच्याकडे दुसरा पर्याय कुठलाही नाही। किती लोकांचा सहभाग आहे? पूर्ण राज्यभराचं जर सांगितलं होतं साधारण 25 ते 30 हजार कर्मचारी या संपात सहभागी आहे। जिल्ह्यात आपल्या एकूण 1200 कर्मचारी या एनआरएचएम मध्ये काम करतात। साधारण 800-900 कर्मचारी संपात सहभागी आहे। पुढचा काय इशारा? जर का पुढच्या 8 ते 10 दिवसात शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर अजून हे आंदोलन तीव्र होईल। आमरण उपोषण करण्याची देखील आमचे जे राज्याचे मुख्य समन्वयक विजय गायकवाड सर आहेत यांनी प्रशासनाला देण्याची तयारी केलेली आहे। याबद्दल कालच या रविवारी ठाणे येथे पूर्ण राज्य समन्वयकांची बैठक पार पडली आहे। त्याच्यामध्ये सर्व एकमताने हा निर्णय झालेला आहे। आपलं नाव? भूषण क्षत्रिय, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, संघटना महाराष्ट्र। ठीक आहे।